मार्ग अवघड केला तर लोक येणार नाही. आणि जर आपण सांगितलं की या आरतीला आणि बघा तुम्हाला काय होतं, तर पाय धुतल्यानंतर महाराज ठरवतात मडकं कच्चा आहे का पक्का आहे, या व्यक्तीला मार्गात ठेवायचा का नाही ठेवायचा. म्हणून आपण स्वामी व्हायचं नाहीये. आणि जुने सेवेकरी थोडंसं माफ करा मी बोलते, पण बऱ्याच वेळा नवीन सेवेकऱ्यांना नियम सांगताना आपला आवाजाचा स्वर जर उच्च झालेला असेल किंवा ओरडून आरडून जर आपण सांगत असेल, मान्य आहे त्याच गोष्टी रिपीट झाल्या तर चिड येते. वेळेला पक्के महाराज आरतीच्या वेळेस कोण मध्ये आलं किंवा पाय धुवून न आले, सॉक्स घालून आले, बेल्ट घालून आले किंवा चुकीच्या गोष्टी आपल्याला दिसल्या आणि आपण जर ओरडलो तर नवीन सेवेकरी अपमान समजून येणं बंद करतात. आपल्याला सेवेकरी येणं बंद नाही करायचे, आपल्याला सेवेकऱ्यांची संख्या वाढवायची. म्हणून गोडीमध्ये समजेल त्या प्रकारे नियम समजून सांगा आणि छोटे छोटे नियम त्यांना प्रेमाने समजून सांगा की धूप दीप ओवाळताना का मध्ये यायचं नाही. औदुंबराच्या झाडापाशी महाराज येऊन थांबलेले असतात आणि त्यांना आपण इकडं तोंड करून जेव्हा ओवाळतो तर त्या मधल्या पॅसेज मधून येऊन नाही देत आपण कोणाला, पण आपण फक्त ओरडल्यानंतर त्यांना वाटतं आमचा अपमान केला. मग हेच एखाद्या मार्गदर्शन मध्ये जर सांगितलं की का मध्ये येऊ नये द्यायचं, का अर्धचंद्राकृतीच ओवाळायचंय, पूर्ण कृती का नाही ओवाळत आपण, पाय का धुवायचे, औदुंबराला प्रदक्षिणा का घालायच्या आहे, नैवेद्य ओवाळताना नैवेद्याच्या खाली बंडल का काढायचे, ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी नवीन सेवेकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. बऱ्याच वेळा आम्हाला